फार जास्त फापड पसारा न घालता फक्त कुकरच्या 2 शिट्या घेतल्या की असं हे मस्त चमचमीत चटपटी साऊथ इंडियन सांबार खाण्यासाठी तयार होतं। या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना मस्त गरमागरम फुरके मारत प्यायला सुद्धा अगदी भारी लागतं। इडली, डोसा, मेदूवडा अगदी भाताबरोबर सुद्धा कालवून तुम्ही खाऊ शकता। आता सांबार बनवताना तुमच्याकडे एखादा पदार्थ नसेल तर पर्याय म्हणून सुद्धा तुम्हाला सुचवलेला आहे। प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत आणि भरपूर टिप्स देऊन रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा। अजून तुम्ही आपल्या कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा। त्याने काय होतं माहिती आहे का, प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर वाजेल आणि प्रत्येक रेसिपी न चुकता तुम्हाला पाहता येईल। चला तर मग सुरुवात करूया। तर हे झटपट सांबार बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात इथे आपण तुरीची डाळ घेतली। आता ज्या मंडळींना तुरीची डाळ चालत नसेल, आवडत नसेल तर याऐवजी मुगाची डाळ तुम्ही अर्धा कप वापरू शकता किंवा सगळ्या मिश्र डाळी थोड्या थोड्या वापरून अर्धा कप घेऊ शकता। एक 5-6 जणांना याचं सांबार अगदी व्यवस्थित पुरतं। 1-2 पाण्याने डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता या डाळीमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि कमीत कमी अर्धा तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायची। सकाळी करायची असेल तर रात्रभर सुद्धा पाण्यामध्ये तुम्ही ही डाळ भिजत ठेवू शकता। कुकरमध्ये तुम्ही जर सांबार करताय तर शक्यतो ना तुम्हाला डाळ भिजवून घ्यायची, म्हणजे भाज्या आणि भिजवलेल्या तुरीची डाळ शिजायला एकसारखा वेळ लागतो। इथे आपण अर्धा तास डाळ भिजवून घेतलेली आहे। आता आपण कुकरला हे मस्त झटपट सांबार कसं बनवायचं ते बघणार आहोत। कुकर गरम करून घेतला, त्यामध्ये पळीभर किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घेऊ शकता। हलकंसं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे। मोहरी मस्त फुलली, तडतडली की यामध्ये 8-10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि अगदी 2 चिमूट आपण यामध्ये हिंग घेतलेला आहे। हिंग जरूर घालायचं आहे, ज्याने पचायलाही अन्न मदत होतं आणि चवीलाही सांबार छान लागतं। आता यामध्येच एक मध्यम आकाराचा कांदा छान उभा पातळ चिरून घेतलाय। इतर भाज्यांसाठी जसं आपण थोडासा रंग बदलेपर्यंत कांदा परततो तसं अजिबात करायचं नाही। फक्त मिनिटभर थोडासा वर खाली करून घेतल्यावर इथे आपण 2 लहान आकाराचे टोमॅटो ते सुद्धा रफली चिरून घेतलेत। मोठा असेल तर फक्त एकच घेऊ शकता। आता ज्या मंडळींना कांदा चालत नाही, आवडत नाही किंवा घालायचं नसेल, जैन पद्धतीचं करायचं असेल तर तुम्ही फक्त टोमॅटो या फोडणीमध्ये थोडासा परतून घेऊ शकता। बाकी आपण यामध्ये लसूण वापरणार नाही, तर इथे जैन पद्धतीचं सांबार सुद्धा तुम्हाला तयार करता येईल। टोमॅटो सुद्धा थोडासा नरम होईपर्यंत परतून घेतल्यावर इथे आपण एक मध्यम आकाराची शेवगाची शेंग चिरून घेतली आणि 100 ग्राम लाल भोपळा त्याची सालं काढून मोठ्या फोडींमध्ये करून घेतला। भोपळा शक्यतो थोडे मोठे मोठे करायचे, कारण शिजल्यानंतर ते अख्खे राहतात। खूप छोटे केले की त्याचे गाळ होतात। आता यामध्ये फक्त आपण लाल भोपळा, शेंगा घातल्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेगवेगळ्या भाज्या सुद्धा चिरून घालू शकता। 2 मिनिटं थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यावर इथे आपण अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे। सांबाराला नैसर्गिक रंग येण्यासाठी इथे आपण 1 चमचाभर काश्मीरी पूड घातली आहे। तुमच्याकडे बेडगी असेल किंवा मिश्र असेल तर ते सुद्धा वापरू शकता। सांबार तसं बघायला गेलं तर खूप जास्त तिखट नसतं, म्हणून शक्यतो कमी तिखटाचे मसाले घाला। 2 चमचे आपण इथे सांबार मसाला घातलेला आहे। घरामध्ये तयार केलेला किंवा रेडीमेड कोणताही आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता। आणि चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालून या भाज्यांमध्ये हे सगळे मसाले फोडणी आपण 1-2 मिनिटं परतून घेणार आहोत। आता मसाले परतत असताना फार जास्त कोरडं वाटत असेल तर 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे आणि मध्यम आचेवर छान तेल सुटेपर्यंत अगदी खमंग खरपूस आपल्याला हे मसाल्यांमध्ये भाज्या परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता 1-2 ते 3 मिनिटात याला छान मस्त वर असं तवंग किंवा तेलाची तरी आल्यासारखी दिसत असेल। आता जी आपण तुरीची डाळ भिजवलेली होती ना ती घातलेली आहे। तुरीच्या डाळीऐवजी जरी मुगाची किंवा मिश्र डाळी वापरत असाल तर बनवण्याची पद्धत सेमच आहे। आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल, आता इथे आपण डाळ भिजवून घेतल्यामुळे डाळ आणि भोपळा असेल, आपलं शेंगा असेल, हे शिजण्यासाठी एकसारखा वेळ लागतो। जर तुम्ही इथे कच्ची डाळ धुवून वापरली असती तर डाळ तुमची कच्ची राहिली असती आणि भाजीचा गाळ झाला असता, म्हणून शक्यतो या पद्धतीने करा। 2 मिनिटं थोडीशी आपण डाळ भाज्यांमध्ये परतून घेतल्यावर यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं कोमट पाणी घालायचं। साधं पाणी वापरलं तरी पण चालेल, फार जास्त चवीत फरक पडत नाही। आता तुम्ही इथे रंग बघू शकता, मस्त आलेला आहे। जितकं पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे। कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत। आता सेम तुम्हाला हे सांबार ना कुकरला न करता कढई टोपामध्ये करायचं असेल तर बनवण्याची पद्धत सेमच आहे। झाकून साधारणतः मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटांमध्ये तुमचं हे सांबार तयार होतं।
इथे मस्त 2 शिट्या झाल्या, कुकर थोडासा कोमट झाला की झाकण उघडून बघितलेलं आहे. आता भाज्या एका बाजूला करून मध्यभागी जी डाळ राहिलेली असेल थोडी मोठी थोडीशी घोटून घेणार आहोत. आता तुम्हाला या स्टेजला सांबार थोडंसं पातळ जर आवडत असेल तर थोडंसं तुम्ही इथे पाणी घालू शकता. सांबार तुमचं संपूर्ण तयार झाल्यावर इथे आपण एक 4 चमचे भरून चिंचेचा कोळ घातला. एक लहान लिंबाच्या आकार एवढी चिंच भिजवून त्याचा कोळ काढून घेतला. आवडत असल्यास थोडासा छोटासा गुळाचा खडा घालायचा किंवा साखरसुद्धा वापरू शकता. 2 ते 3 चमचे कोथिंबीर आपण यावर भुरभुरलेली आहे. असं हे सांबार तुमचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. अजिबात नंतर गॅस वगैरे पेटवावा लागत नाही. असं सांबार आपण छान एकत्र करून घेतलं. इडली बरोबर खाण्यासाठी ना थोडंसं असं घट्ट सांबार छान लागतं. प्रत्येकाची आपापली चॉईस. तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर वरून थोडंसं पाणी घालून हलकीशी उकळी काढून घेऊ शकता. मस्त रंगाचं अगदी छान तुमचं सांबार खाण्यासाठी तयार झालेलं आहे, जे तुम्ही गरमागरम मऊसूत पांढऱ्या शुभ्र इडल्यांबरोबर खाऊ शकता. मस्त कुरकुरीत खुसखुशीत मेदूवड्याबरोबर खाऊ शकता. आम्ही सकाळी नाश्त्यासाठी ना याच पिठाचे मसाले डोसेसुद्धा तयार केले होते, त्याबरोबर सांबार खाल्लं. नंतर संध्याकाळी मेदूवडे केले तर मेदूवड्याबरोबर सुद्धा सांबार खाल्लं. म्हणजे असं हे सांबार तुम्ही एकदाच करून ठेवलं ना, दिवसभर तुम्हाला यापासून वेगवेगळे पदार्थ करून खाता येतं. बघू शकता एकदम रसरशीत अगदी परफेक्ट असं कुकरला झटपट आपलं हे सांबार तयार झालेलं आहे. इडली चटणी असं हे मस्त खायला घ्यायचं, अगदी पोटभरीचा हा नाश्ता. आणि आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः एक 5-6 जणांना हे सांबार व्यवस्थित पुरू शकतं. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, अजून तुम्ही कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.